हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये। आज आपण छान असे खव्याचे मोदक बनवणार आहोत। तर मोदक बनवण्यासाठी बघा, पावशेर खवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतली, काजू बदाम कट करून घेतले, मिल्क पावडर घेतलेली आहे आणि मोदकाचा साचा घेतलेला आहे। चला आता मोदक बनवायला सुरुवात। इथे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया आपण। कढईमध्ये तूप घातलं, तूप आपलं गरम झालेलं आहे। आता तुपामध्ये आपण खवा टाकूया, संपूर्ण खवा घालूया आणि खवा चांगला परतून घेऊया आपण। असा फोडून घेऊ आणि चांगला मेल्ट होऊन द्यायचा आहे। खवा बघा मेल्ट झालेला आहे, मस्त असा मेल्ट झालाय खवा। आता यामध्ये लगेचच आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। तर मिल्क पावडर संपूर्ण घातलेली आहे। आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट सुद्धा घालूया, सर्व ड्रायफ्रूट वापरलेले आहेत। आता लगेचच आपण यामध्ये चवीनुसार आणि आपल्याला मोदक जेवढे गोड बनवायचे त्याप्रमाणे आपण साखर घालायची। साखर घालू, आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण। चांगलं हलवत राहायचं, एकजीव करून घेऊ चांगलं आपण मिश्रण। इथे बघा, जे खव्याचं मिश्रण आहे ते चांगलं असं पातळ झालेलं आहे। आता यामध्ये आपण साखर, ड्रायफ्रूट सर्व घातलेलं आहे, म्हणून हे पातळ झालेलं आहे। आता आपल्याला हे घट्ट होईपर्यंत एकत्र चांगलं घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे। आपण ह्याला चांगलं घट्ट करून घेऊया आणि मग बाकीची प्रोसेस बघूया। इथे बघा, खव्यामध्ये आता आपण विलायची पावडर घालूया। मस्त अशी विलायची पावडरने आपल्या मोदकाला टेस्ट देते। ही आपला जो खवा आहे तो सुद्धा चांगला घट्ट होत चाललेला आहे। ही विलायची पावडर यामध्ये मिक्स करून घेऊ आणि आता गॅस बंद करून ना आपण हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि थंड झाल्यावर याचे मोदक करूया। मिश्रण थंड होण्यासाठी मी या डब्यामध्ये काढून घेतलं होतं। आपलं जे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे आणि हे बघा घट्ट सुद्धा झालेलं आहे। आता आपण याचे मोदक तयार करून घेऊया। इथे मी मोदकाच्या साच्याला तूप लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे जे सारण आहे मोदकाचं ते ठेवून घ्यायचं, दोन्ही साईडनं ठेवून घेऊया। असं ठेवून घेतलेलं आहे। आता हे असं बंद करून घ्यायचं व्यवस्थित आणि जे एक्स्ट्रा सारण आहे ते असं काढून टाकायचं। छान फिल करून घ्यायचं ह्या मोदकाच्या साच्यामध्ये आणि चांगले प्रेस करायचं आणि आपले मोदक तयार करायचे। वाव, तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असा आपला हा मोदक तयार झालेला आहे। आता अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेऊया। मस्त आता असं भरून घेऊ आणि छान आपले खव्याचे मोदक तयार करून घेऊया। एकदम सिंपल, सोपी आणि मस्त अशी ही रेसिपी आहे आपल्या लाडक्या बाप्पासाठी। घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने खव्याचे मोदक बनवू शकतो। एकदम सिंपल, सोपी आणि मस्त अशी ही रेसिपी आहे। नक्की तुम्ही पण करून बघा। आता हे असं एक्स्ट्रा जे सारण आहे ते काढून घेऊ आणि छान असं हे दाबून घ्यायचं सर्व। आपलं मोदक काढायचं आहे। बघा किती छान असा आपला मोदक तयार झालेला आहे। चला आता सर्व मोदक आपण तयार करून घेऊया। ह्या डिश मध्ये बघा मस्त असे आपले खव्याचे मोदक तयार झालेले आहेत। आहे का नाही मस्त असे हे खव्याचे मोदक रेसिपी। नक्की तुम्ही पण मैत्रिणींनो ही खव्याच्या मोदकची रेसिपी नक्की करून पहा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा,
सबस्क्राईब करा. थँक्यू.